आज जेवण झाल्यानंतर एकही माणूस हल्ला नाही. जायचं होतं ते जेवणाच्या अगोदर गेले. म्हणजे हे जे प्रेम आहे किंवा हे जे खऱ्या अर्थाने जेव्हा संकल्पना इथं रुजली. पूर्वी असंच गेल्या 5 वर्षापूर्वी इथंच एकत्र आलो होतो आपण जेवाळ्याच्या माध्यमातून, आणि आज पुन्हा इथं एकत्रित आलो. आज या ठिकाणी शेपळकर ग्रुप म्हणजे खरंच आपल्या सर्वांचं हृदय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते आणि चिकलठाणकर यांनी खूप सेवा अतिशय चांगली दिली. काय त्याला म्हणजे शब्द नाहीत. मग राजाभाऊ असतील, प्रमोद असतील, सचिन गव्हाणे साहेब असतील, आणि आपल्या जेव्हा शेफळकरांचा ते एकाचं नाव घेऊन चालणार नाही, तर आपले सर्वच आहेत. या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय सचिनजी बारकुंड साहेब कुठेत, सचिनजी गव्हाणे साहेब कुठेत, तर सचिनजी गव्हाणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय जागराव साहेब आपले पहिल्यांदाच आलेत, आणि त्यांनी पुन्हा पुन्हा यावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी बाळकुंड गव्हाणे साहेबांचा सन्मान करावा. एक शाल काढा पडदेस. एक 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 पुस्तक. खऱ्या अर्थानं रंगत आणली, काकडी आली, लस्सी आली, नंतर भाजलेल्या शेंगा आल्या, आणि जेवताना तर काय काय येत होतं. काय कुठे तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय डांगे साहेब आणि देशमुख साहेब दोघांना बोलवतो. 2 शाली आणि 2 पुस्तकं काढायसाठी सुरज. डॉक्टर साहेब बोलले नाही. डॉक्टर साहेबांच्या बोलण्याची जी काही भूमिका आहे ती आपल्या हृदयात ठसली नाही. किती झालं प्रत्येक वेळेला, आणि ते असं आरोग्य असं दरवेळेला ठासावंच लागतं. म्हणजे एकदा सांगून जमत नाही. ते तुम्ही इथून गेलं की सुरू होतं. माझं तर तसंच होतं, पण 1 महिना 15 दिवस गेले की पुन्हा विसरू होतं. त्यामुळे जिव्हाळा सारखा असावा असं वाटतं. पण ही त्या मागची भावना, या पाठीमागची भूमिका आहे की या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सर्वांची प्रगती व्हावी, आपल्या तालुक्याची प्रगती व्हावी, आपले असलेले प्रश्न सुटावेत. आता खऱ्या अर्थाने अनेक ठराव मांडायचे होते, निळेगाव ठराव मांडणार होते. आता त्यांना जर वेळ मिळाला त्यांनी तयार केले असेल मांडू शकतात. पण आता माझ्या नंतर तर ते प्रश्न मांडतील. प्रश्न मांडल्यानंतर सलीम समशेर त्यांचं उभं होईल आणि काकांचे प्रश्नाचे उत्तर. सर्वप्रथम जेव्हा ग्रुपमधील सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. खरं तर आजचा विषय म्हणजे खूपच गंभीर अशा बाबीवरती प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. जमानकर सर असतील, जगदाळे साहेब असतील, साहेब असतील, ते मुली असतील, त्यांनी ज्या गोष्टी आपल्या तालुक्यासाठी आणि आपापल्या परिसरासाठी ज्या मांडल्या आहेत. खरं तर म्हणजे आता सांगितलं की त्यांनी की आपण काही बोललं तरी त्याला हे झालं नाही पाहिजे. परंतु मला असं वाटतं की जे आता बावनकर सरांनी मांडले, जगदाळे साहेबांनी मांडले किंवा पवार साहेबांनी मांडले आणि मुलींनी मांडले, की प्रत्येकाने आपल्या ह्याच्यासाठी ज्या गोष्टी तालुक्यासाठी आपल्या गावासाठी महत्वाच्या आहेत ना, मला वाटतं कमीत कमी आपण जे तालुक्यासाठी करतोय, आपल्या गावासाठी करतोय ना, आपला एक ठराव कायम असला पाहिजे की त्या ठरावाच्या अनुषंगानं आपण कमीत कमी ज्या वेळी कधी आपण प्रशासनाला याबाबत बोलणार असू तर त्यावेळेस नक्कीच आपल्या या ठरावाचा उपयोग होणार आहे. कारण हा ठराव हा प्रत्येकाच्या मनातला आणि वास्तवतेने जे अनुभव आहे त्यासाठी असणार आहे. त्यामुळे आज जे बनकर सर, प्राध्यापक बनकर सरांनी असतील, जगदाळे सर असतील, पवार साहेब असतील, आणि मुलींनी जे आपल्या भागातील रेटेवाडीचा प्रश्न असेल,
चिकलठाण इथलं मंदिराचं सुशोभीकरण असेल, त्याचबरोबर तालुक्यामध्ये असणाऱ्या शैक्षणिक गरजा असतील आणि दहीगाव उपसा सिंचन असेल, या सगळ्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं जिव्हाळा ग्रुपतर्फे हा ठराव मी असा या ठिकाणी मांडतो की ह्या ज्या बाबी आहेत यासाठी आपण सर्वांनी एकरूप होऊन यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना, आपल्या गावातील सरपंच असतील, सभापती असतील, जिल्हा परिषदेचे असतील आणि आमदार खासदार असतील, यांच्यासाठी आपण हा ठराव आवर्जून आपण नंतर तो व्यवस्थितरित्या मांडून तो ठराव आपण सर्वांच्या वतीने देण्यात येईल. मला वाटतं या ठरावासाठी आपलं सर्वांचं समर्थन आहे. तर सर्वांनी या ठिकाणी त्याला समर्थन दिले, मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण यापुढील काळामध्ये अशाच पद्धतीने जिव्हाळा ग्रुप परत एकदा आपण एकदा चांगल्या ह्यानी लढूया. आणि आजचे प्रश्न आहे ना, म्हणजे ज्यावेळेस बनकर साहेब बोलत होते, मी त्यावेळेस अनुभवलं की काय गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आणि ती मुलगी ज्यावेळेस बोलली की तालुक्याच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. आता आपल्या इथं डॉक्टर साहेबांनी जो हे केलेलं की म्हणजे एक आदर्श आपण म्हणजे जो जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करत असताना डॉक्टर साहेबांनी जे सांगितलंय, म्हणजे दोन्ही गोष्टी श्रद्धा, आनंद श्रद्धा असतील आणि सायन्स असेल आणि आता जो धार्मिकता असेल, याच्यामध्ये जो मिलाप करून हे पुढे आपण जायचं ठरवलं की डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक वेळी भांडायलाच पाहिजे का नाही, तर हो कधीतरी भांडलं बी पाहिजे, परंतु कधी कधी न भांडता पण ते प्रश्न सुटू शकतात. इथं अध्यक्ष साहेब आहेत आपले बारकोड साहेब, मला वाटतं अशी सगळी मोठी मंडळी या ठिकाणी असताना आपल्याला परत एकदा या ठिकाणी किंवा डांगे साहेब असतील की ही पुढं खरोखरच आहे ना, म्हणजे एक कौतुक असं आहे की आता शेवटच्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस दिग्गज अशी माणसं या ठिकाणी राहिलेली आहेत. तर या सर्वांचं परत एकदा आम्हाला मार्गदर्शन लाभणं गरजेचं आहे आणि ते इथून पुढे लाभावं अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. आणि परत एकदा मी आवर्जून शेटपळकर आणि चिकलठाण यांना आवर्जून मनपूर्वक आहे ना त्यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Thank you.